दुपारच्या जेवणात प्रत्येकाला संपूर्ण थाळी हवी असते. डाळ, भात, भाजी, चपाती, त्यातल्या त्यात गॅसची बचत करायची. मग अशी करूयात गॅसची बचत. प्रत्येक घरातून 2 ते 3 दिवसाचा जरी गॅस वाचला तर अवघ्या 10 घरातून 1 महिन्याचे सिलेंडर होईल आणि एका घराचे महिनाभराचे इंधन होईल. ते म्हणतात ना, थेंब थेंब तळे साचे. नमस्कार मंडळी, श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर संपूर्ण थाळी गॅसचीही बचत पाहूयात. तर आज मी इथे संपूर्ण जेवणाची थाळी तर बनवणार आहे, पण खानदेशी पाहुणचार, डाळ, भात, बट्टी आणि वांग्याचं भरीत. तर बट्टीसाठी आधी एका खलबत्त्यामध्ये 1 चमचा एवढे जिरे, पाऊण ते 1 चमचा एवढी बडीशेप, 1 ते 1.5 चमचा एवढा ओवा घेतला आणि आता हे कुटून घेऊयात. अगदी बारीक नाही, थोडंसं जाड भरड असं ठेवायचं. एका जिऱ्याचे 2 ते 3 तुकडे झाले पाहिजे आणि बडीशेपचे सुद्धा 2 ते 3 तुकडे एवढंच बारीक करायचं आहे. ओवा तर अगदी थोडासा ससा ठेचला जाईल इतपतच आपल्याला हे कुटून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला जेवढं पीठ हवं आहे तेवढं मी एका परातीत किंवा मोठ्या ताटात पीठ काढून घेतलं. यात पाववाटी एवढा रवा घातला आणि त्यानंतर आता यात घातले 1.5 ते 2 चमचा एवढे तिळा आणि जो आपण मसाला कुटून घेतला होता जिरे, बडीशेप, ओवा तो घातला. आता चवीनुसार मीठ घालूयात. हवं तर तुम्ही यात थोडीशी हळदही घालू शकता तुमच्या आवडीनुसार. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात. त्यानंतर आता यात आपण तुपाचं मोहन घालूयात. तुमच्या आवडीनुसार तुम्ही साजूक गावरान तुपाचंही मोहन घालू शकता. मी ते डालडा वनस्पती घेतले आहे. एक 3 ते 4 चमचा एवढं कडकडीत हे तुपाचं मोहन यावर घालूयात. नसेल साजूक तूप किंवा नसेल डालडा वनस्पती तर साधं तेलही घेतलं तरीही चालेल. आता हे सर्व मिक्स करून घेऊयात. हे गरम आहे म्हणून मी चमच्याने असं हे सगळं मिक्स करून घेते. हाताला सहन होईल तर हाताने असं सगळं मिक्स करून घेऊयात. तुपाचं मोहन गव्हाच्या पिठाच्या कणाकणाला लागलं पाहिजे इतपत हे चांगलं मिक्स करायचं. तोपर्यंत याचा गोळा बांधला जात नाही तोपर्यंत असं चांगलं मिक्स करायचं. तर आता याचा असा घट्ट गोळा बांधला जातो आहे, हे पहा. असा मुटका बांधला जातो आहे म्हणजे आपलं तुपाचं मोहन, तेलाचं मोहन अगदी बरोबर असं पिठाच्या कणाकणाला लागलं आहे. त्यानंतर आता थोडं थोडं पाणी करून आपण ही कणिक भिजवून घेऊयात. थोडंसं कोमट पाणी घ्यायचं किंवा साधं पाणी घेत असाल तरीही चालेल, पण आपण रवा घातला यात तेव्हाच बट्टी बनवायची असेल तर थोडंसं कोमट पाणी घ्यायचं. जर तुमच्याकडे वेळ असेल आणि पीठ मुरू द्यायचं असेल तर साधं पाणी घेतलं आणि 10-15 किंवा 20 मिनटंही कणिक भिजवून मुरू दिली तरीही चालेल. आता सर्व कणिक अशी मी इथे भिजवून घेतली. हे पहा, अशी घट्टसरच ठेवली. चपातीपेक्षा पातळ नाही, चपातीपेक्षा थोडीशी घट्टसर अशी कणिक भिजवायची. मी आता तेव्हाच ही बट्टी बनवून घेणार आहे म्हणून मी थोडंसं कोमट पाणी घेतलं आणि कणिक भिजल्यानंतर अशी आपण लाटून घेऊयात. एक यातील उंडा घेतला, गोलसर करून घेतला आणि घडी न घालता अशी साधीच पापडसारखी गोल चपाती लाटून घेऊयात. तर अशी इथे ही पोळी लाटून घेतली. त्यानंतर आता यावर तेल घालूयात. तेल सर्व बाजूने असं पसरवल्यानंतर आता आपण ही अशी म्हणजे अशी दुमडून घेऊयात. हे पहा, या पद्धतीने प्रत्येक पदर असा तिचा दुमडत चालायचा आणि वरून तेल लावायचं. हे पहा, दुसरीही घडी अशी दुमडली की तेल लावायचं, तिसरीही घडी दुमडली की तेल लावायचं. जोपर्यंत चपाती संपत नाही तोपर्यंत असं दुमडून घ्यायचं आणि तेल लावत चालायचं. त्यानंतर हा जो लांब भाग आहे हा सुद्धा असा दुमडून घ्यायचा या पद्धतीने. हे पहा, याचे जे किनार आहेत तेही असे प्रेस करून दिले. अगदी हलक्या हाताने हे दुमडायचं आणि हलक्या हाताने थोडंसं प्रेस करायचं. या पद्धतीने मी इथे अशी ही घडी घालून घेतली. त्यानंतर आता एका प्लेटमध्ये मी तेल लावून घेतलं आणि या प्लेटवर आता ही बट्टीची घडी ठेवूयात. आता दुसरंही गोळा याच पद्धतीने लाटून घेऊयात. थोडीशी पातळ अशी चपाती लाटायची म्हणजे याची घडी आणि लेयर्स बट्टीचे असे पदर मोकमोकळे आणि सुटसुटीत असे होतात. किंवा जास्तही पातळ नाही किंवा अगदीच घट्ट नाही, पातळसर अशी लाटायची. मध्यम पातळ, चपातीपेक्षा थोडीशी पातळ चपाती लाटायची आणि मग अशी दुमडून घडी घालायची. प्रत्येक दुमडतोय तेव्हा आपण असं तेल लावायचं. हे पहा, प्रत्येक घडीला तेल लावायचं आणि त्यानंतर हा जो लांब भाग आहे हाही जर आपण दुमडत असेल तेव्हाही तेल लावून मग प्रेस करायची. तर हलक्या हाताने हे असं थोडं दाबून घ्यायचं. या पद्धतीने कुकरच्या डब्यावर बसेल अशी थाळी घ्यायची. तर ही जी प्लेट आहे ती आमच्या कुकरच्या डब्यावर बरोबर अशी बसते म्हणून मी या प्लेटलाच तेल लावून घेतलं आणि या पद्धतीने राहिलेले कणकेचेही गोळे असेच लाटून इथे हे पहा अशी मी घडी करून घेतली बट्टीसाठी.
तर एवढे असे उंडे झाले तेवढे मी इथे घडी करून घेतली. त्यानंतर वांग्याचं भरीत आपल्याला बनवायचं आहे. तर इथे 100-300 ग्रॅम एवढे हे वांगं आहे. देठाचा भाग कट करून घेतला. देठाचा भाग चिरून काढल्यानंतर आता या 2 भागांमध्ये चिरून घेऊयात. तुम्ही भाजूनही वांग्याचं भरीत करून घेऊ शकता, पण हल्ली गॅसचा थोडासा प्रॉब्लेम चालू आहे म्हणून इथे मी वांग्याचं भरीत असं वाफेवरच शिजवून घेते आहे. गॅसवर भाजलेलं भरीत खरंच खूप चविष्ट लागतं, पण हल्ली गॅसचा प्रॉब्लेम आहे म्हणून असं होतं आहे आणि कधी-कधी असं करावं लागतं. तर हे पहा, या पद्धतीने मी इथे वरूनसुद्धा अशा चिरा देऊन घेतल्या. हे भरीतसुद्धा तेवढंच चविष्ट लागतं, करून पहा. तर आता कुकरचा डबा जो लहान होता त्यालाही मी तळाशी तेल लावून घेतलं आणि त्यानंतर हे वांग्याच्या दोघंही अर्ध्या भागातल्या पोळी अशा ठेवल्या. भरीतऐवजी तुम्ही बटाटा भाजी बनवत असाल तर बटाटाही उकळायला असा ठेवू शकता. तळाशी थोडंसं तेल लावायचं, बटाट्याच्या अर्ध्या फोडी करून 2 भागात चिरून बटाटाही असा अर्धा-अर्धा करून डब्बा भरून बटाटा ठेवू शकतो. आपोआपच बटाटा उकळला जातो. पाणी न घालताच बटाटा वाफेतच मस्त असा शिजतो आणि सालही पटकन निघतो. तर हे पहा, आता इथे मी कुकर घेतला. कुकरमध्ये डाळ घातली. त्यानंतर यात घातले गरम पाणी आणि इथे मी हे स्टँड धुवून घेतलं. स्टीलचं स्टँड आहे, स्वच्छ करून हे स्टीलचं स्टँड यावर ठेवलं डाळीतच. डाळीतही थोडंसं हळद आणि मीठ घातलं. त्यानंतर या स्टँडवर भाताचा डबा ठेवला. थोडंसं मीठ घातलं, चवीनुसार मीठ घातलं भातापुरतं. एकदा मिक्स करून घेतलं आणि या डब्यावर आता वांग्याचा डबा ठेवूयात. हे पहा, आणि यावर ठेवूयात बट्टीची प्लेट. तर एकाच कुकरमध्ये आपलं डाळ, भात, भरतासाठीचं वांगं वाफेत होईल आणि बट्टीही वाफेतच शिजेल. आता कुकरचं झाकण बंद करूयात. शिटी मात्र आपण नंतर लावूयात. नेहमी जर डाळ भात बनवत असाल, नवशिक्यांसाठी सांगते, तरीसुद्धा कुकरची शिटी अशी नंतर लावायची. आता इथे आपण डबे ठेवले आहेत म्हणून आधी गॅस मोठ्या आचेवर करूयात आणि त्यानंतर मंद ते मध्यम आचेवर कुकरच्या 2 ते 3 शिट्या करून घेऊयात. तुमच्या कुकरच्या शिट्या लवकर होत असतील तर 3 ते 4 शिट्या करून घेऊ शकता. वेळेवर होत असतील तर 1-2 शिट्यासुद्धा पुरेशा आहेत. आता कुकर होतोय तोपर्यंत इथे भरतासाठी आपण कांदा चिरून घेऊयात. 300 ते 350 ग्रॅम एवढं वांगं होतं. यासाठी एक मोठा कांदा घेतला. मध्यम कांदे असतील तर तुम्ही 2 घेऊ शकता. बारीक असा कांदा चिरून घेतला. त्यानंतर इथे 2 ते 3 हिरवी मिरची घेतली. मी इथे लाल तिखटाचं किंवा लाल मिरची पावडरमध्ये वांग्याचं भरीत बनवणार आहे, पण इथे 2 मी हिरवी मिरची घेतली बारीक कापलेली. अशी मध्येच दाताखाली आली तर चवही छान येते. तर आता इथे टोमॅटोसुद्धा चिरून घेऊयात. टोमॅटोच्या अशा मी मोठ्याच फोडी करते. हवं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीक फोडींमध्ये सुद्धा टोमॅटो चिरून घेऊ शकता. तर टोमॅटो, कोथिंबीर, लसूण सर्व आपलं चिरून झालं. चिरण्याचे साहित्य तयार करून घेतलं. तोपर्यंत कुकरही झाला होता. कुकरची अशी मनानेच वाफ जिरू द्यायची. कुकरची सर्व वाफ जिरल्यानंतर मगच कुकरचं झाकण खोलायचं. तर हे पहा, सुरी अलगद अशी निघते आहे. अगदी क्लीन अशी सुरी निघाली, म्हणजे बट्टी आपली बरोबर अशी शिजली. आता हे फार गरम आहे, हातही लावले जात नाही आहे. तर मी काय करते, आता ही प्लेटच काढून घेते. तर वांगंही यातलं एक काढून घेतलं आणि हेही दुसरेही वांगं काढून घेऊयात. तर अगदी वाफेत वांगंसुद्धा शिजलं आहे मऊसूत. त्यानंतर आता भातही आपला झाला आहे. डब्बा आता भाताचा वरूनच असा काढून घेऊयात हलक्या हाताने. तर हे पहा, भातही अगदी पांढरा शुभ्र असा झाला आहे. सुरुवातीला आपण गॅस थोडा मोठा आचेवर केला होता म्हणून डाळही आपली अगदी मस्त मऊसूत शिजली आहे आणि त्यानंतर मध्यम आचेवर 1-2 शिट्या करून घेतल्या, 2 ते 3. तर हे पहा, डाळ घोटण्याचीही गरज भासत नाही, इतपत ही डाळ मस्त शिजली आहे. पण खमंग अशी वरणाची फोडणी झाली पाहिजे. मी एकसारखं हे घुसळून घेते. लाकडाची रवी असेल त्यानेही तुम्ही घुसळून घेऊ शकता. अगदी असा फेसवरती येईपर्यंत चांगलं हे वरण घुसळून घ्यायचं. त्यानंतर इथे मी कढल्यामध्ये असे 3 ते 4 चमचे एवढे साजूक तूप घेतले. 1 ते 1.5 चमचे एवढे जिरे घालूयात. 1 चमचा एवढी मोहरी फुटल्यानंतर जिरेही चांगले तळतळले की आता यात पाव चमचा हिंग, कढीपत्त्याची पानं घालूयात. गॅस मंद आचेवर करून आता यात 9 ते 10 लसूण पाकळ्या ठेचलेल्या उबडधोबड त्या घातल्या. लालसर लसूण झाला, त्यात टोमॅटो, थोडीशी चिरलेली कोथिंबीर घातली आणि गरमागरम तडका आपण या वरणावर घालूयात. शिजलेल्या डाळीवर तडका घातल्यावर एकदा पुन्हा मिक्स करून घेऊयात आणि एक उकळी काढून घेऊयात. गॅस आपण बंद केला होता, वाफ जिरू दिली होती म्हणून डाळ थंडी झाली होती. तर आता तडका घातल्यावर पुन्हा एकदा मंद आचेवर एक उकळी काढून घेऊयात. आता इकडे आपली डाळ उकळती तोपर्यंत
हे डाळ आपण दुसऱ्या बर्नरवर ठेवूयात आणि या बर्नरवर वांग्याचं भरीत करून घेऊयात. बट्टी ही अजून थंड झाली नाही आहे, नाहीतर आधी बट्टीच तळून घेतली असती. पण बट्टी गार होते तोपर्यंत इथे वांग्याचं भरीत बनवून घेऊयात. तर गॅसवर कढई ठेवून यात तेल घातले. तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा एवढी मोहरी, अर्धा ते पाऊण चमचा एवढे जिरे घालूया. जिरे मोहरी फुटल्यानंतर यात मी एक पाववाटी एवढे शेंगदाणे घातले. शेंगदाणे जिरे मोहरीसोबत खमंग असे लालसर तळून घेतले आणि त्यानंतर यात एक 10 ते 12 लसूण पाकळ्या उबडधुबड ठेचलेल्या त्या घातल्या. आता लसूणसुद्धा मस्त लाल लालसर होऊ द्यायचा आणि त्यानंतर चिरलेला कांदा घालायचा. कांदा मात्र जास्त लालसर नाही करायचा, अगदी गुलाबी रंगावर मऊसूत असा परतवून घ्यायचा. म्हणजे जो असा टचटच लागेल खायला तो न लागता मऊ कांदा झाला पाहिजे इतपत कांदा परतवायचा, जास्त लालसर करायचा नाही. तर कांदा परतल्यानंतर यात मी एक कापलेली हिरवी मिरची घातली, 1 ते 2. त्यानंतर आता यात घालूया चिरलेला टोमॅटो आणि टोमॅटोसोबत पुन्हा चांगलं परतवून घेऊयात. आता कांद्याच्या मोठ्या फोडी आहेत. मंद आचेवर मी गॅस केला आणि तोपर्यंत इथे बट्टी कापून घेऊयात, म्हणजे स्वयंपाकही मग पटपट पुढे जातो. टोमॅटो मऊ होईपर्यंत इथे बट्टी चिरून घेऊयात. गॅस मी मंद आचेवर केला आहे. तर हे पहा, दुसरी बट्टी चिरेपर्यंत ही अगदी थंडगार अशी ही बट्टीही झाली आहे. पटपट अशी ही बट्टीही चिरली जाती आहे. तर आताच याचे असे पदर सुटत आहेत. हे पहा, तेलात टाकल्यावर अजूनच ही बट्टी अगदी अशी लेयर्स येतील. तर सर्व बट्टी या पद्धतीने आपण चिरून घेऊयात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार बट्टीचे पीस लहान मोठे करून घेऊ शकता. तर बट्टी चिरत होती तोपर्यंत इथे कांदा टोमॅटोही अगदी मऊ झाला आहे. टोमॅटोचंही मस्त पाणी होईपर्यंत परतवून घ्यायचा आणि त्यानंतर यातच चिरलेली कोथिंबीर घातली फोडणीतच. अर्धा ते 1 चमचा एवढा कांदा लसूण मसाला, साठवणीचा मसाला न घालता स्पेशली कांदा लसूण मसाला घालायचा. किंवा तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता, पण असंच हे भरीत खूप छान लागतं. किंवा कांदा लसूण मसाला जरी नाही घातला तरीसुद्धा. त्यानंतर आता ते पाव चमचा एवढी हळद, लाल मिरची पावडर घातली आणि सगळं हे मिक्स करून घेऊयात. मंद आचेवर अगदी मी परतवून घेतले पावडर मसाले. आता मस्त असं तेल वेगळं होते तेव्हा यात घालूया आपण भरीत. तर भरीत मी अशा प्लेटमध्ये ठेचून घेतलं होतं. अगदी चमच्याने स्मॅश झालं भरीत इतपत हे शिजलं होतं वाफेत वांगं आणि सगळं हे यात मिक्स करून घेतलं. आता शेवटी आपण चवीनुसार मीठ घालूयात. यात तुम्ही चिरलेली थोडीशी कांद्याची पात किंवा पातीचा कांदाही घालू शकता वरून. सगळं 2-3 मिनटं चांगलं परतवल्यानंतर चवीनुसार मीठही यात मिक्स केलं. आता वरून घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि गरमागरम आपलं वांग्याचं भरीतही तयार आहे. अगदी सोपं आणि झटपट असं वांग्याचं भरीतही झालं. त्यानंतर आता आपण बट्टी तळण्यासाठी गॅसवर कढई ठेवून घेतली. यात तेल गरम झाल्यावर चिरलेली एक बट्टी सोडून घेऊयात. तर आपलं एकाच कुकरच्या डब्यामध्ये डाळ, भात, बट्टीही शिजली आणि वांगंसुद्धा आणि पटपट असा हा स्वयंपाकही होतो. गॅस सुरुवातीला मोठ्या आचेवर करायचा. मध्यम आचेवर असं तेल गरम झालं की त्यानंतर गॅस मंद आचेवर करूनच बट्टी तळायची. मंद आचेवर करून जर बट्टी तळली तर याचे जे पदर आहेत, बट्टीचे जे लेयर्स आहेत अगदी मोकळे असे होतात. सुटसुटीत अशी बट्टी दिसते. हे पहा, अगदी एक घडी अशी मोकळी होते. अजून तुम्हाला लालसर रंग हवा असेल तर लाल करून घेऊ शकता. पण जास्तही कुरकुरीत न करता अशीच खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी बट्टी ठेवायची. हे पहा, तर इतपत मी असा याचा रंग होऊ दिला. त्यानंतर तेल निथळून बट्टी काढून घेतली. आता दुसरीही बॅच याच पद्धतीने तळून घेऊयात. तेलाचं प्रमाण पाहून हवी तेवढी बट्टी सोडायची. तर एवढ्यात तेलात मी एक 8 ते 9, 9 ते 10 अशी बट्टी सोडून घेतली आणि चमच्याने अशी एकसारखी उलटपालट करून घेतली. तर हे पहा, टाकताच इतपत अशी ही मस्त घडीची बट्टी एक घडी पदर असा मोकळा होतो आहे. हे पहा, याच पद्धतीने सर्व बट्टी आपण तळून घेऊयात. अगदी सुटसुटीत असे पदर झाले आहेत आणि सर्व स्वयंपाक आपला कमीत कमी वेळेत गॅसची बचत करून तयार आहे. गरमागरम थाळी सर्व करूयात. चमचमीत असं मस्त लाल भडक वांग्याचं भरीतही तयार आहे. सुटसुटीत असा भात, डाळ आणि बट्टी. तर बट्टीही पाहू शकता तुम्ही एक घडी अशी सुटसुटीत आहे. तेवढंच खायला टेस्टी असं जेवण आहे. तर तुम्ही पाहिलं, आपण एकाच कुकरच्या 2 शिटींमध्ये डाळ, भात, बट्टी आणि वांगंही शिजवून घेतलं. हवं तर तुम्ही यात वडी, कोथिंबीर, वडीही वाफेवर वरच्या प्लेटवर ठेवू शकता किंवा कुठलीही भाजी वाफेवरची शिजवून घेऊ शकता, बटाटासुद्धा. तर हे पहा,
घडीसुद्धा अगदी सुटसुटीत अशी झाली आहे बट्टीची. एकूण लेयर्स असा एकूण बट्टीचा पदर असा मोकळा दिसतोय आणि हे पा चुरूनही दाखवते. अगदी एकूण कणा बट्टीचा सुटसुटीत होतोय इतपत बट्टी अशी चांगली चुरल्या जात आहे. हाताला एकूण कण असा लागतो आहे. आपण बट्टीचं पीठही दळून आणलं नाही. खानदेशात बट्टीचं स्पेशली पीठ दळलं जातं हे पहा. आणि असं चुरमा करून वरून गरमागरम डाळ, खमंग वरण आणि तुपाची धार सोबतच तोंडी लावण्यासाठी वांग्याचं भरीत किंवा घोटलेलं वांगं किंवा मिरचीची भाजी असते. तर गॅस वाचवायची आपलीही जबाबदारी आहे. बट्टीऐवजी तुम्ही चपातीही बनवू शकता. तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटद्वारेही सांगा. धन्यवाद.